Hello dear students, today we are going to discuss another important cell organelles from this chapter, that is lysosomes and mitochondria. दोन्हीही सेल ऑर्गॅनल्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन, इस्पेशियली मायटोकॉन्ड्रिया. तर हे सेल ऑर्गॅनल्स त्यांचे इझी डायग्रॅम्स देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या टेक्स्टबुक्समधल्या डायग्रॅम्स ह्या 3D व्ह्यूमध्ये दिलेल्या आहेत. बऱ्याच जणांना ते येत नाहीत काढता, तर त्या सोप्या पद्धतीनं कशा काढायच्या हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी दाखवणार आहेच. आणि काही सांगता पॉईंट्स एक्सप्लेन करताना त्याच्यातले इम्पॉर्टंट ट्रिक्स देखील तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. सो आपण बघूयात आपला सेल ऑर्गॅनल, दॅट इज लायझोझोम्स. आता इथं लायझोझोम हा जो वर्ड आहे इट इज रिलेटेड टू ब्रेकडाऊन. मग हे लायझोझोम हा ऑर्गॅनल काय करतो, तर आपल्या सेलमध्ये तयार होणारे जे वेस्ट प्रोडक्ट्स असतात बघा, कुठलेही एखादे मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस म्हटलं की त्याच्यामध्ये जसा आपला मेन प्रोडक्ट तयार होतो जो यूजफुल असतो, तसंच त्याच्याबरोबर काही वेस्ट प्रोडक्ट पण तयार होतात. फॉर एक्झाम्पल आपल्या किचनमधलंच काम घ्या. आपण जेव्हा तुमची आई घरामध्ये स्वयंपाक करत असते तर तेव्हा जसं फूड तयार होतं तसंच त्याच्याबरोबरीनं काही कचरा पण बाहेर पडतो, भाज्या असतील किंवा वॉटेवर बाकीचे जे असतील मटेरियल. तसंच आपली सेल ही एक छोटासा कारखाना असतो. प्रत्येक कारखान्यामध्ये म्हणजे प्रत्येक सेलमध्ये ठराविक ऑर्गॅनल ठराविक फंक्शन परफॉर्म करत असतं. आणि ते फंक्शन परफॉर्म करत असताना जसे युजफुल सबस्टन्सेस तयार होतात सेलमध्ये, तसेच वेस्ट प्रोडक्ट्स पण तयार होतात. मग ते वेस्ट प्रोडक्ट्स जर तसेच ॲक्युम्युलेट होत राहिले सेलमध्ये तर सेलचं फंक्शनिंग जे आहे ते इफेक्टिवली होणार नाही. घरामध्येच आपलं इमॅजिन करा तुम्ही, कचरा तसाच साठत राहिला, खोलीमध्ये अनवॉन्टेड सामान तसंच आपण ठेवत गेलो तर आपल्याला तिथे प्रॉपरली मूव्हमेंट किंवा आपल्याला राहणं हे व्यवस्थित वाटणार नाही. तसंच सेलच्या बाबतीत पण असतं. मग हा जनरेट झालेला कचरा बाहेर टाकण्यासाठीची पण मेकॅनिझम पाहिजे. आपल्याकडे कसे घंटागाडी येतात, आपण कचरा टाकतो आणि ते घेऊन जातात. तसं सेलमध्ये काय असतं तर त्याचं ते काम जे आहे सेलला क्लीन ठेवायचं काम हे लायझोझोम्सचं असतं. मग सेलमध्ये हे लायझोझोम कसं सेलला क्लीन ठेवतात, तर त्यांच्यामध्ये स्पेशल असे एन्झाईम्स असतात, केमिकल्स, की ज्याच्या थ्रू जे काय करतात सेलमधल्या कचऱ्यावरती ते केमिकल टाकले की ते कचरा विरघळून जातो त्याच्यामध्ये आणि मग तो कचरा सेलमधून बाहेर टाकला जातो. मग अशा पद्धतीनं एक ओव्हरऑल तुम्हाला ह्या लायझोझोमचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं. आता वळूयात ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन. याला काही स्पेसिफिक त्याच्या फंक्शननुसार त्याला काही स्पेसिफिक अशी नावं पण दिलेली आहेत. तर बघूयात हे लायझोझोम कसं असतं आणि त्याचं स्ट्रक्चर फंक्शन. हे जे लायझोझोम्स ऑर्गॅनल आहेत ते सिंगल मेम्ब्रेन बाउंड असतात, म्हणजे त्याच्या भोवतीनं एकच मेम्ब्रेन असतं आणि बाकी स्पेसिफिक अशी त्याची काही रचना नसते. मग तुम्हाला ह्या लायझोझोमची डायग्रॅम जर काढायला सांगितली तर कशी काढणार, तर जस्ट हे एक दाखवायचं आणि हे त्याच्या भोवतीचं हे आहे ते मेम्ब्रेन. आणि मग याच्यामध्ये असतात डिफरंट एन्झाईम कॉम्प्लेक्स, म्हणजेच व्हरायटी ऑफ एन्झाईम्स या लायझोझोममध्ये प्रेझेंट असतात इनसाइड इट्स मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे आतली जी जागा आहे ती. आता हे झालं जस्ट स्ट्रक्चर तुमच्या लायझोझोमचं. एवढं सांगायचं आहे. काय सांगायचं आहे स्ट्रक्चरमध्ये, की सिंगल मेम्ब्रेन बाउंड, ऑर्गॅनल्स असतात आणि याच्यामध्ये काय असतात त्याच्या मॅट्रिक्समध्ये हॅविंग डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असणारे सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं लायझोझोम्स. एवढंच त्याचं स्ट्रक्चर तुम्ही सांगणं हे एक्सपेक्टेड आहे, सफिशियंट आहे. आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्याचे फंक्शन्स काय काय आहेत. तर याच्यामध्ये हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असल्या कारणानं सेलमध्ये तयार होणारे जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत त्या वेस्ट प्रोडक्ट्सना डायजेस्ट करायचं काम या लायझोझोमचं असतं. सो ह्याचं पहिलं फंक्शन आपण असं सांगूयात की डायजेस्ट वेस्ट्स प्रोड्यूस्ड इन सेल. मग हे सेल्समध्ये वेस्ट कुठनं प्रोड्यूस होतात, तर सेलमध्ये ज्या ज्या वेगवेगळे ऑर्गॅनल्स आहेत
त्याच्या फंक्शन्समधून जे युजफुल प्रोडक्ट्स तयार होतात त्याच्याबरोबरीनं हे वेस्ट पण तयार होतात आणि ह्यांना डायजेस्ट करतात. हे एन्झाईम्स त्या वेस्टवरती रिलीज केले जातात आणि त्यामुळं ते वेस्ट एक प्रकारे विरघळतात असं आपण म्हणूयात आणि मग त्याच्या थ्रू ते विरघळले किंवा त्याचं नाश झालं की ते सेलमधून बाहेर टाकले जातात. हे पहिलं फंक्शन झालं. त्यानंतर दुसरं याचा रोल आहे इन इम्युनिटी. आता इम्युनिटीमध्ये हे लायझोझोम्स काय रोल प्ले करतात तर आपल्या बॉडीमध्ये जे पॅथोजेन्स जसं की बॅक्टेरिया, व्हायरसेस, अनवॉन्टेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामुळे आपल्याला व्हरायटी ऑफ डिसीजेस होतात, तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा त्यांना किल करण्याचं काम, जसं आपल्या व्हाईट सेलचं तसंच हे त्याचाच प्रकार एक आहे की त्याच्यासारखंच हे फंक्शन परफॉर्म करतात की त्या बॅक्टेरिया और व्हायरसेसना किल करतात, त्यांच्यावरती हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करून. आणि म्हणून आपल्या इम्युनिटीमध्ये ह्या लायझोझोम्सचा इम्पॉर्टंट रोल आहे. दे किल द पॅथोजेन्स म्हणते मी आता. पॅथोजेन कुणाला म्हणायचं तर जे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आहेत बॅक्टेरिया व्हायरसेस सारखे त्यांना म्हणायचं पॅथोजेन. किल द पॅथोजेन्स किंवा डिस्ट्रॉय द पॅथोजेन एवढं म्हटलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर यांना अजून एक स्पेशल असा शब्द आहे ज्याला म्हणतात डिमॉलिशन स्क्वॉड्स. डिमॉलिशन म्हणजे उद्ध्वस्त करणारे, स्क्वॉड्स म्हणजे ज्याला आपण मराठीत पथक असं म्हणूयात. मग डिमॉलिशन स्क्वॉड्स का म्हणायचं याला तर बघा, डिमॉलिशन कधी करतो जेव्हा एखादी बिल्डिंग ओल्ड झालेली असते किंवा तिला आपल्याला पाडायचं असतं, नवीन काहीतरी उभं करायचं असतं, त्यावेळेस आधीचं असणारी जी बिल्डिंग आहे ती आपण जमीनदोस्त करतो किंवा ज्याला डिमॉलिश करतो असं म्हणतो, बरोबर. मग तसं हे लायझोझोम्स काय करतात बघा, आपल्या सेलमधले काही ऑर्गॅनल्स किंवा सेल पण जर खराब झाली असेल, वॉर्न आउट म्हणजे काही आता जखमा झाल्या की आपल्या सेल कसे डॅमेज होतात की नाही, मग तसं एखादी सेल डॅमेज झाली, खराब झाली, तिचं प्रॉपर फंक्शन होत नसेल, डेड सेल्स असतील, वॉर्न आउट सेल ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारच्या सेल्स असतील, तर त्या सगळ्या सेल्सना उद्ध्वस्त करून टाकायचं. म्हणजे आता त्यांचं काम नाही ना काही. एखादी सेल तिची इंजुरी झाली, खराब झाली की तिचं फंक्शनिंग प्रॉपरली होणार नाही, मग त्याच्या जागी नवीन सेल येतात. आपण डेड सेल रिमूव्ह करतो म्हणतो आपली बॉडी, मग त्या डेड सेल्सना बाजूला काढायचं किंवा खराब झालेल्या सेल्सना बाजूला काढून टाकायचं शरीरामधनं, हे काम ह्या लायझोझोमचं असतं. मग ते त्यावर देखील सेम ॲक्शन की हे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात त्या सेल्सवरती ते रिलीज करतात आणि सेल्स ज्या खराब झाल्यात त्यांना बाजूला काढतात शरीरातून. आणि मग अशा प्रकारचे फंक्शन हे असल्यामुळं या लायझोझोम्सना एक स्पेशल असं नाव दिलं आहे, दॅट इज डिमॉलिशन स्क्वॉड्स. डिमॉलिशन स्क्वॉड्स ज्याला आपण मराठीत उद्ध्वस्त करणारे पथक असं म्हणू शकतो. मग हे काय यांना डिमॉलिशन स्क्वॉड्स म्हणतात तर दे डिस्ट्रॉय वॉर्न आउट सेल्स. खराब झालेल्या सेल्सना ते डिस्ट्रॉय करतात, म्हणून त्यांना आपण डिमॉलिशन स्क्वॉड म्हणतात. आणि हे स्वतःच्या सेल्सना डिस्ट्रॉय करतात, म्हणून या प्रोसेसला म्हणतात ऑटोलायसिस. ऑटो म्हणजे स्वतःचंच, आपोआप होणारं, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. ऑटोलायसिस हा वर्ड लक्षात ठेवा. 1 मार्कच्या जे क्वेश्चन्स असतात आपले तिथं तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ऑटोलिसिस, लिसिस किंवा लायसिस. ऑटोलायसिस कशाला म्हणायचं तर स्वतःचेच ऑर्गन्स स्वतःच खाऊन टाकतात, का तर ते खराब झालेत म्हणून. आणि ह्या प्रोसेसला म्हणायचं ऑटोलायसिस. ऑटोलायसिस कोण करतात? लायझोझोम्स करतात. कसे करतात? त्यांच्यावरती डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करून त्यांना सेलमधून बाहेर काढतात. आलं लक्षात? म्हणून ह्यांना काय म्हणतात? डिमॉलिशन स्क्वॉड्स. आता ह्याच्यासाठी अजून एक शब्द आहे, दॅट इज सुसायडल बॅग्स. आता सुसाईड हा शब्द तर तुम्हाला माहितीच आहे, ज्याला आपण आत्महत्या असं म्हणतो. मग सुसायडल बॅग्स का म्हणतात तर ज्या डेड झालेल्या किंवा खराब झालेल्या सेल्स आहेत, ओल्ड सेल्स स्पेशली,
ज्या सेल्स ओल्ड झाल्यात त्या सेल्सचं फंक्शन, जसं ओल्ड एज झालं की आपली बॉडी हळूहळू काम करेन अशी होती, त्याची वर्किंग ॲबिलिटी कपॅसिटी कमी होते. मग अशा सेल्सना शरीरातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मारावं लागतं. मग हे लायझोझोम्स परत त्यांच्यावरती हेच डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करतात आणि ओल्ड झालेल्या सेल्सना शरीराच्या बाहेर टाकतात. का? कारण न्यू सेल्स परत त्याच्या जागी येतात आणि मग तुमचं शरीर हे प्रॉपरली चालतं. जर ही प्रोसेस व्यवस्थित झाली नाही तर आपल्या बॉडीची जी सगळी सिस्टीम, जी मेकॅनिझम आहे ती पूर्णपणे कोलॅप्स होते. कंटिन्युअसली एफिशियंट वर्कर, कारखान्यामध्ये कसं एखाद्या फॅक्टरीमध्ये एफिशियंट वर्कर्स जेवढे असतील तेवढा तुमची कंपनी चांगली चालणार की नाही. जे काम न करणारे मेंबर्स असतात, ओल्ड झालेले, ज्यांच्याकडून काम होत नाही, हे जर झालं तर मग तुमचं प्रोडक्शन हळूहळू कमी येतं. मग आपली बॉडी पण हा एक कारखानाच आहे आणि त्या कारखान्यामधला सेल हा एक वेगळा कारखाना आपण असं म्हणू शकतो. तर ते जे युनिट आहे सेल ते व्यवस्थित चालावं ह्यासाठी खराब झालेले, ओल्ड झालेल्या सेल्स शरीरातून बाहेर काढणं गरजेचं असतं आणि ते काम करतात हे लायझोझोम्स. म्हणून ह्यांना सुसायडल बॅग्स असं देखील म्हणतात. इथे आपण काय म्हणूयात की ओल्ड or damaged cells are removed. म्हणून ह्यांना सुसायडल बॅग्स असं म्हणतात. 1 मार्क्ससाठी सपोज तुम्हाला सायंटिफिक 1 किंवा 2 मार्क्ससाठी सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन विचारला जातो की व्हाय लायझोझोम्स आर कॉल्ड एज सुसायडल बॅग्स. मग सांगायचं लायझोझोम्स remove the old or damaged cells from the body and hence they are called as suicidal bags. Why they are called as demolition squads? Because they remove worn out cells from the body, hence त्यांना म्हणायचं demolition squads. याच्यावरती सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स देखील तुम्हाला विचारले जातात. सो हे जे बोर्डवरती जे लिहिलेलं आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय जेव्हा स्टार्वेशनचा पिरियड असतो, स्टार्वेशन म्हणजे आपल्याला जेव्हा खायला मिळत नाही, असं होतं का रे की आज खायला मिळालं नाही की उद्या आपण मरून जाऊ? नाही होत. आपण कित्येक दिवस, काही लोक तर कित्येक महिने अन्ना वाचून राहू शकतात. मग ते कसं राहू शकतात? तर त्यावेळेस आपल्या बॉडीमधले जे लायझोझोम्स आहेत ते काय करतात, तुमच्या बॉडीमध्ये जे स्टोअर झालेले प्रोटीन्स किंवा फॅट्स जे असतात त्यांना डायजेस्ट करतात आणि मग त्याचा यूज तुमच्या बॉडी ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी केला जातो. सो ते एक त्यांचं इम्पॉर्टंट फंक्शन आपल्याला सांगायचं आहे की डायजेस्ट प्रोटीन्स और अँड म्हणूया फॅट्स ड्युरिंग स्टार्वेशन. स्टार्वेशन म्हणजे जिथे भूक लागते आपल्याला, म्हणजे उपासमारीची वेळ ज्याला म्हणत आपण, तर त्यावेळेत आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा स्टोअर्ड असणारे फॅट्स आणि प्रोटीन्स हे लायझोझोम्स डायजेस्ट करतात आणि आपण तेव्हा सर्वाईव्ह करू शकतो. तर हे झालं लायझोझोमचं स्ट्रक्चर, त्याचे फंक्शन. ओके, इथंपर्यंत कळालं. आता पुढचा जो सेल ऑर्गॅनल आहे आपला तो आहे माइटोकॉन्ड्रिया. अगेन अनादर इम्पॉर्टंट ऑर्गॅनल. या माइटोकॉन्ड्रियाजनाच पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात, तुम्हाला माहितीच असेल. वन मार्क्ससाठी लक्षात ठेवाल की माइटोकॉन्ड्रिया आर नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस का? तर त्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होते. कशी होते ती डिटेल तुम्ही पुढच्या हायर स्टँडर्ड्समध्ये शिकणार आहातच. आत्ता फक्त जसं आपण पहिल्यांदा ए फॉर ॲपल बी फॉर बॉल शिकतो की नाही, तशी ह्याची फक्त बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला कळेल. डिटेल इन्फॉर्मेशन एनर्जी प्रोड्यूस होते म्हणजे काय होतं, खूप डिटेल प्रोसेस आहे ती तुम्ही 10th पासून पुढे ऑनवर्ड शिकत जाल. आत्ता फक्त आपण हे शिकणार आहे की माइटोकॉन्ड्रिया, त्याचं एक जनरल स्ट्रक्चर कसं असतं. खूप डिटेल आहेत हे पार्ट्स. आता इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. तर ह्याचं देखील स्ट्रक्चर आणि बेसिकली ह्याची जी डायग्रॅम मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला एक्झामसाठी हमखास विचारली जाते. माइटोकॉन्ड्रियाची डायग्रॅम काढून त्याला लेबल करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात.
डायग्रॅम काढून एक्सप्लेन करा द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. 5 मार्क्ससाठीचा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. बघूयात तुम्हाला एकदम इझी कसा वाटतो. हे झाल्यानंतर तुम्ही मला सांगाल की खूप इझी वाटलं की नाही तुमचे हा शिकवलेला पार्ट. तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून. आता बघा, मायटोकॉन्ड्रियाची डायग्रॅम आधी दाखवते तुम्हाला. याला आपण लायझोझोम आत्ता बघितले सिंगल मेम्ब्रेन होतं त्याच्या भोवतीनं, तसं मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये मात्र डबल मेम्ब्रेन असतं. डायग्रॅम ऑब्झर्व करा. मी बोलते आहे, माझ्या बोलण्याकडं कान ठेवा आणि डोळे मी डायग्रॅम कशी काढते आहे त्याच्याकडे ठेवा. डायग्रॅम काढताना सायन्समध्ये एक नक्की मी खूप वेळा सांगितलं आहे तुम्हाला की कधीच डायग्रॅम गिरवायची नाही. एकदा तुम्ही काढायला सुरू केलं की एका स्ट्रोकमध्ये तुमची ती डायग्रॅम काढून झाली पाहिजे. आता हा जो पार्ट, हे जे स्ट्रक्चर काढले ती बरीच स्टुडंट्स असं काढतात. हां, आता तुम्हीच दोन्हीमध्ये कंपॅरिझन करा. कुठलं सुपेरियर दिसतं हे तुम्हाला इथंच लक्षात येईल. सुपेरियर दिसतं, शिवाय वेळ कमी लागतो. म्हणून मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगते आहे त्याच पद्धतीनं डायग्रॅम काढायची प्रॅक्टिस करा. तुम्हाला प्रॅक्टिसनंही येत जाईल. आता हा गोल पण काढायचा कसा, तर एकामध्ये काढायचा नाही. पहिल्यांदा हाफ सर्कल काढून घेतलं आणि नंतर उरलेलं, आणि मग तुम्हाला जिथं कुठं फिनिशिंग वाटेल तिथं तुम्ही करू शकता. हे झाला आउटर मेम्ब्रेन मायटोकॉन्ड्रियाचा. जसं तुम्हाला सांगितलं डबल लेयर्स असतात, डबल मेम्ब्रेन्स असतात. आउटर मेम्ब्रेन हे ह्या पद्धतीनं असतं, व्हेअरॅज त्याचा इनर मेम्ब्रेन आहे ते मात्र फोल्डेड असतं. मग ते फोल्डेड मेम्ब्रेन कसं दाखवायचं बघा. हां, आयडिया सांगते तुम्हाला. पहिल्यांदा इथंपर्यंत काढून घ्यायचा, ओके, आणि मग इथून बघा फोल्ड्स असे दाखवायचे. इथं जवळ आला, इथे असा, परत इथे थोडंसं ब्रॉड असा. बस झालं. ह्यात तुम्ही फोल्ड्स वाढवू शकता, कारण फोल्ड्स हे व्हेरिंग असतात. इथं तुम्हाला कुणाला वाटलं मी अजून 1-2 फोल्ड्स देईन, येस यू कॅन ड्रॉ दॅट. आता हे आउटर मेम्ब्रेन झालं. आणि हे इनर मेम्ब्रेन आहे जे फोल्डेड आहे बघा. हा जो आहे ना, हा फोल्ड, हा पूर्ण इनर मेम्ब्रेनचा फोल्ड आहे. आणि हे इनर मेम्ब्रेनचे फोल्ड्स त्यांना म्हणतात क्रिस्टी. काय म्हणतात? CRISTAE, क्रिस्टी. आणि सिंग्युलर हा सिंगल फोल्ड त्याला म्हणायचं क्रिस्टा. प्लुरल क्रिस्टी, सिंग्युलर क्रिस्टा. मग व्हॉट आर क्रिस्टा? दीज आर द फोल्ड्स ऑफ इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन हे पोरस असतं आणि फोल्डेड असतं. आउटर मेम्ब्रेन हे सरळ असतं. आता हा इथंपर्यंत लक्षात आलं. आता ह्या इनर मेम्ब्रेनच्या मध्ये ही जी आतली जागा आहे की नाही, हे डॉटेड लाईन जे दाखवले, डॉटेड मी स्ट्रक्चर दाखवले, त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे आतली जी जागा आहे, हां, त्या जागेला म्हणायचं मॅट्रिक्स. हे काय असतं तर जेलसारखं एक स्ट्रक्चर असतं, जेलीसारखं, जेलसारखं. याच्यामध्ये व्हरायटी ऑफ एन्झाईम्स, रायबोझोम्स हे स्ट्रक्चर्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. आता हे इनर मेम्ब्रेन फोल्डेड असण्यामागचं काय कारण आहे तर बघा, ॲक्च्युली ह्याच्या आतमध्ये, ह्या इनर मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला F1 पार्टिकल्स नावाचे स्ट्रक्चर्स असतात की जिथे ॲक्च्युअल जी एनर्जी प्रोडक्शन म्हणतो की नाही आपण, तर ते होतं. मग समजा आता हे इनर मेम्ब्रेन पण आउटर मेम्ब्रेनसारखंच एका फोल्ड नसणारं असतं, तर ह्याचा जो एरिया आहे, सरफेस एरिया ज्याला म्हणतो आपण, तो इथे कमी झाला असता. आणि मग जेवढा सरफेस एरिया कमी तेवढे F1 पार्टिकल्स कमी असते. आणि F1 पार्टिकलची संख्या जर कमी असती की तेवढाच एनर्जी प्रोडक्शन ह्याच्यामधून कमी येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मॅक्झिमम सरफेस एरिया अवेलेबल होण्यासाठी म्हणून हे जे इनर मेम्ब्रेन आहे ते फोल्डेड असतं. बघा की आता हे एक छोटंसं आहे. आता याच्यामध्ये हे 2 फोल्ड्स कळाले तुम्हाला, म्हणून हा फोल्ड जो इनर फोल्ड आहे जेवढी त्याची लेंथ जास्त असेल तेवढा त्या F1 पार्टिकलचा सरफेस एरिया जास्त असेल आणि एनर्जी प्रोडक्शन हे जास्त होणार. आणि जास्तीत जास्त एनर्जी प्रोड्यूस व्हावी मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणून हे इनर फोल्ड जो आहे तो इनर मेम्ब्रेन जे आहे ते फोल्डेड आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पॉईंट्स काय काय लिहिणार बघा.
सगळ्यात पहिल्यांदा तर काय लिहिणार आपण, डबल मेम्ब्रेन आहे, त्याच्यापैकी इनर मेम्ब्रेन जे आहे इट इज फोल्डेड, बरोबर. आणि इनर मेम्ब्रेनच्या फोल्ड्सना काय म्हणायचं, क्रिस्टा. आणि सिंग्युलर क्रिस्टा, प्लुरल क्रिस्टी. ओके, हे झालं त्याचं स्ट्रक्चर. आता ह्याच्यामधलं जे आतली जी जागा आहे त्याला काय म्हणतात म्हटलं आपण, मॅट्रिक्स. आता बघा हे मॅट्रिक्स म्हणजे काय सांगितलं की जेलीसारखा स्ट्रक्चर आहे हे. या मॅट्रिक्समध्ये देर आर व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस लाईक फॉस्फेट ग्रुप, DNA असतो, रायबोझोम्स असतात. ओके, सो या मॅट्रिक्समध्ये असणारे हे जे सबस्टन्सेस आहेत त्याची एक पिक्युलॅरिटी आहे की ह्यातला जो DNA सांगितला तुम्हाला मी प्रेझेंट असतो तो फक्त न्यूक्लियस सोडून 2च सेल ऑर्गॅनल्समध्ये प्रेझेंट असतो. एक म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरा म्हणजे प्लास्टिड्स. आपण पुढे शिकणार आहोत प्लास्टिडबद्दल. फक्त ह्या 2च सेल ऑर्गॅनलमध्ये न्यूक्लियस व्यतिरिक्त ह्या 2 ऑर्गॅनल्समध्येच फक्त DNA हा प्रेझेंट असतो. आणि म्हणून हे जे ऑर्गॅनल्स आहेत ते स्वतःचं जेनेटिक मटेरियल तयार करू शकतात. DNA हा जेनेटिक मटेरियल प्रोड्यूस करतो की नाही, जीन्स असतात त्याच्यामध्ये. आणि ही फक्त कॅपॅसिटी ह्या दोघांच्यामध्येच, म्हणजे जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये स्पेशली तुमचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यात हमखास याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की न्यूक्लियसमध्ये तर असतं DNA, पण न्यूक्लियस सोडून कुठं असतं, तर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स. तर हे लक्षात ठेवा. ह्या मॅट्रिक्समध्ये काय काय सबस्टन्सेस आहेत म्हणून मी सांगितलं तुम्हाला. एक म्हणजे रायबोझोम्स. आता रायबोझोम्स म्हणले की तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस आठवलं पाहिजे. सो इथं रायबोझोम्स आहेत म्हणजे हमखास याचं फंक्शन ठरलं आहे की प्रोटीन सिंथेसिस. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये असतात फॉस्फेट मोलेक्युल्स आणि DNA. हे मॅट्रिक्समधले जे सबस्टन्सेस इथे मी बोर्डवरती लिहिले ते तुमच्या आन्सरमध्ये कंपल्सरी आले पाहिजेत. हे महत्त्वाचे आहेत, युनिक आहेत. हे फक्त याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि तुम्हाला सांगितलं क्लोरोप्लास्टमध्ये किंवा प्लास्टिडमध्ये. ओके, सो हे विसरू नका तुमच्या आन्सरमध्ये लिहायला. ह्याला महत्त्वाचा पार्ट आहे हा. ठीक आहे, हे झालं स्ट्रक्चर याचं. त्याच्यानंतर याच्या फंक्शनकडे वळूयात. आता एक फंक्शन तर तुम्हाला कळालंच असेल, रायबोझोम आहेत म्हणजे प्रोटीन सिंथेसिस आलं, DNA आहे म्हणजे जेनेटिक मटेरियल्स त्याच्यामध्ये स्वतःचे जेनेटिक स्ट्रक्चर्स जे आहेत ते स्वतः तयार करणार. आणि पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलं ना F1 पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये ही एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होते. आपल्या बॉडीमध्ये एंटर होणारे, आता बघा डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे आपली, त्या डायजेस्टिव्ह सिस्टममधले आलेला ग्लुकोज आणि रेस्पायरेटरी सिस्टममधून आलेला ऑक्सिजन, हे दोन्ही जेव्हा सेलमध्ये जातात ते मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात. आणि मग ते जे ग्लुकोज, ते जे फूड आहे त्याच्याबरोबर ऑक्सिजन कंबाईन होतो, त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. आणि त्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमधून एनर्जी जी आहे ती रिलीज होते इन द फॉर्म ऑफ ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. सो ह्याचं फंक्शन काय सांगितलं, पहिलं फंक्शन ऑक्सिडेशन ऑफ फूड. त्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स यांचं ऑक्सिडेशन केलं जातं इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन त्याच्याबरोबर कंबाईन होणार आणि मग ह्या प्रोसेसमधून एनर्जी रिलीज होणार, एनर्जी प्रोडक्शन इन द फॉर्म ऑफ ATP. ATP हा एनर्जीचा एक प्रकार आहे. ही डिटेल प्रोसेस जी आहे ती तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकणार आहात. आता एवढंच लक्षात ठेवायचं. आणि एनर्जी प्रोड्यूस होते म्हणूनच तर ह्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतो, होय की नाही. हे झाले. आणि शिवाय याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस हे राहिलं जे मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स यांचं सिंथेसिस होतं. हे झाले इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्यातलं
कंपल्सरी एनर्जी प्रोडक्शन इन द फॉर्म ऑफ ATP हे आलंच पाहिजे. ऑक्सिडेशन होतं, ही एनर्जी प्रोड्यूस कोणत्या प्रोसेसमधून होते तर ऑक्सिडेशनमधून. ह्यांचं ऑक्सिडेशन होताना एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ ATP. आणि इथं रायबोझोम आहेत, सो प्रोटीन सिंथेसिस इथं आलं आणि कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस. हे सगळे फंक्शन्स म्हणजे थोडक्यात जे जे बोर्डवरती आहे ते सगळं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. डायग्रॅम तुम्हाला खूप सोपी करून सांगितलेली आहे, ही काढली तरी सफिशियंट आहे. ओके, 1 मार्क्ससाठी हे तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये काय काय असतं हे लक्षात ठेवा. मगाशी जे सांगितलं तुम्हाला, DNA स्वतःचं जेनेटिक मटेरियल असणारे फक्त 2 ऑर्गॅनल, एक म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, दुसरा म्हणजे प्लास्टिड. आणि हे एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, हे काही स्पेसिफिक त्याचे जे पिक्युलर फंक्शन्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो हे झालं आपल्या मायटोकॉन्ड्रिया ह्या सेल ऑर्गॅनलबद्दल. होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. एकदम इझी करून सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट बघूया.